नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक अतिशय साधी, आरोग्यदायी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी, गवारीची भाजी। गवार ही भाजी फायबरने भरलेली असते, पचनास हलकी आणि रोजच्या जेवणासाठी एकदम योग्य। आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि ही भाजी आपली लहान मुले पण आवडीने खातील। तर चला मग सुरुवात करूया। यासाठी मी इथे पाव किलो फ्रेश गवार घेतलेले आहे। हे आपण गवार अगदी नीट बघून घ्यायची आहे। कधी कधी जून पण गवार असते, पण आपल्याला व्यवस्थित फ्रेश गवार, कवळी गवार घ्यायची आहे आणि अशी तुटली व्यवस्थित इझिली की समजायची गवार एकदम फ्रेश आहे, कवळी आहे। आणि त्याचं पार्टचं देठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते साईडचे निघतात ते धागे, ते पण आपल्याला काढायचे आहे, म्हणजे भाजी आपली टेस्टी लागते। हे असे धागे तुम्ही पाहू शकता की असे आपल्याला धागे काढायचे आणि अशी सगळी भाजी निवडून घ्यायची आहे आणि मग स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही भाजी 3-4 वेळा। आणि मग ह्याच्यामध्ये बटाटा पण धुवून एक टाकायचा आहे। ही भाजी आणि बटाटा आपण उकळून घेणार आहोत। याच्यामध्ये पाणी 2.5 ग्लास मी टाकलेला आहे आणि ही आता उकळायला ठेवणार आहोत। आपल्याला एवढं उकळायचं आहे जेणेकरून आपला बटाटा शिजला पाहिजे। त्याच्यामध्ये गॅस आपल्याला मीडियमवरती ठेवायचे आहे, जास्त फास्ट पण नाही आणि स्लो पण नाही आहे। हे आपण कुकरला पण शिजवू शकतो, पण कुकरला गवार एकदम बारीक होते, तर एकदम मऊ होते। एकदम मऊ पण आपल्याला करायचं नाही आहे, म्हणून आपल्याला टोपामध्येच पातेल्यामध्ये शिजवायचं आहे। पातेल्यामध्ये गवार पण आपली प्रॉपरली शिजली जाते आणि बटाटा पण प्रॉपरली शिजला जातो। मी मोस्टली पातेल्यामध्ये शिजवते, कारण कुकरमध्ये तर एकदमच बारीक होते। तर इथे आपली गवार आता शिजत आलेली आहे आणि बटाटा पण एक साईडून शिजलेला आहे। आपण टर्न करून घेऊया। इथे मी सुरीने टर्न करून त्याला उलटा केला आहे, जेणेकरून दुसरी साईड पण शिजेल व्यवस्थित। आता हे आपले शिजलेले आहे गवार। हे बघा, बटाटा इझिली सुरी याच्यामध्ये जाते, म्हणजे बटाटा पण आपला शिजलेला आहे। आता हे बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। हे असं व्यवस्थित काढून घेणार आहोत। गवार पण तुम्ही पाहू शकता शिजलेली आहे, एकदम नरम पण नाही झालेली, जशी आपल्याला पाहिजे तेवढी शिजवलेली आहे। इथे मी पातेल्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला ऑइल टाकायचं आहे आणि मग राई टाकायचं आहे याच्यामध्ये 1/2 चम्मच। आणि एक मी इथे मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून तो टाकणार आहे। हलवून घेऊया कांद्याला आणि मग ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत। थोडंसं लालसर झालं की मग कढीपत्ता टाकूया आणि ह्याच्यामध्ये आपण 3-4 लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहोत। लसूण थोडंसं टेचून टाकायचं आपल्याला, जेणेकरून अख्खं टाकायचं नाही, मग ते अख्खंच्या अख्खंच राहतं। थोडंसं टेचलं की त्याला चव पण येते भाजीला आणि टेस्ट पण छान लागते। तर असं आपल्याला लालसर होईपर्यंत शिजवायचं आहे थोडं कांदा पण। आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम बारीक टमॅटो टाकायचा आहे। मोठा टमॅटो नाही टाकायचा आहे, नाही तर भाजी आपली एकदम लाल लाल दिसेल। आणि ह्याच्यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे टाकू शकता मिरच्या, जर तुम्हाला जास्त तिखट भाजी पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, पण टमॅटो आपल्याला जास्त टाकायचा नाही, एकदम छोटासा टमॅटो घ्यायचा, मोठा असला तर अर्धा घ्यायचा आहे। आणि मग ह्याच्यामध्ये आपण हळद पावडर टाकणार आहोत 1/2 चम्मच, चवीनुसार मीठ टाकणार आहोत। हलवून घेऊया आपण मग प्रॉपरली हे। आणि ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत, जो आपण गवारसोबत उकळलेला बटाटा तो टाकणार आहोत। चॉप केलेला आहे, कापून घेतलेला आहे बटाटा, छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आणि मग हे मिक्स करूया आपल्या मसाल्यामध्ये, कांदा तेलामध्ये ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि मग ह्याच्यामध्ये आपली उकळलेली जी गवार आहे ती टाकायची आहे। बटाटा व्यवस्थित मिक्स झाला की मग त्याच्यामध्ये आपण गवार टाकणार आहोत। गवार अशी आपल्याला पाण्यामधून हाताने एकदम पाणी त्याचं काढायचं आहे, पाणी नाही गेलं पाहिजे त्याच्यामध्ये। अशी प्रॉपरली पाणी काढून मग त्याच्यात टाकायची आपल्याला गवार।
हलवून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. प्रॉपरली एकजीव झालं पाहिजे सगळे जिन्नस आपले, मसाला, बटाटा आणि गवार सगळ्या मसाल्यामध्ये एकजीव झालं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. आणि मग हे झाकण लावून थोडं 5 मिनटं आपण ठेवणार आहोत. 5 मिनटं ठेवल्यानंतर थोडीशी वाफ आली की मग काढल्यानंतर आपण हे हलवून घेऊया. मग आपल्याला याच्यामध्ये जे आपण ओला नारळ आहे ना, तो नारळ आपण किसून टाकणार आहोत. मी ह्याच्यामध्ये नारळ किसून घेतलेला आहे. मी किसून ठेवते ऑलरेडी नारळ, जेणेकरून आपल्याला भाजीला लागतं. तर मी 3 ते 4 टेबलस्पून घेतलेला आहे ओला नारळ. फ्रेश नारळ असलं तर अजूनच चव येते भाजीला आपल्या. असं स्प्रेड करून आपल्याला टाकायचं आहे आणि मग हलवून घेऊया. ह्याच्यामध्ये जी खोबरं आपण टाकतो ना, ह्याच्याने ह्या भाजीला अजून चव वाढते. आणि हे आपण वरण भात बरोबर तर ही भाजी एवढी छान लागते ना. आता आपले उपवास येणार आहेत तर ही भाजी खूपच वरण भात बरोबर छान लागते. चपाती बरोबर तर खूपच छान लागते. टिफिनला पण आपण घेऊन जाऊ शकतो. आपल्या लहान मुलांना पण टिफिनला देऊ शकतो चपाती भाजी ही. आणि मग ह्याच्यामध्ये आपण फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि मग हलवून घेऊया. आणि 3-4 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. हे बघा, त्या झाकण काढलेलं आहे. किती सुंदर भाजी अशी झालेली आहे. किती छान टेक्स्चर आलेलं आहे. मऊसूद अशी झालेली आहे भाजी. बघा, कलर पण किती सुंदर आलेला आहे. अशी भाजी आपली झाली पाहिजे. ही भाजी खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. अजिबात तिखट पण नाही, काय पण, आणि जास्त साहित्यामध्येही होत नाही भाजी. जास्त आपल्याला साहित्य याच्यासाठी लागत नाही आणि खूप हेल्दी भाजी आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली. आणि आत्तापर्यंत जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी. बाय बाय, टेक केअर.